गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींची चाहूल लागली आहे। पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रकं आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे। सुरक्षा दलाच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नक्षल कारवायांना मोठा आळा बसल्याचा दावा केला जात असतानाच या घटनेमुळे पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रियतेबाबत चर्चा सुरू झाली आहे। मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत चौकशीनंतरच पुढील माहिती स्पष्ट होईल। आशिष अग्रवाल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। आशिष, एटापल्लीत पुन्हा नक्षलवादी हालचालीची चाहूल झाली आहे। अर्थात हे प्रकरण गंभीर अशासाठी आहे। अवघ्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारनं नक्षलवाद पूर्णपणे संपला असं जाहीर केल्यानंतरही आता समोर आलेलं पत्रक आणि त्यावर पोलिसांची सावध भूमिका, काय अपडेट? नक्कीच ऋषी, एकंदरीत पाहिलं तर काही दिवसापूर्वी शेवटचा नक्षल जो होता जयराम गावडे याला पोलीस विभागाने अटक केलेली होती आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद हा संपुष्टात आला असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती। परंतु आज एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पोलीस स्टेशन अंतर्गत परत नक्षल्यांचे काही पत्रक सापडलेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांना हा संशय आहे की सदर पत्रके हे नक्षल्यांतर्फे आहे की अजून कुणातर्फे पत्रके टाकण्यात आलेली आहे। यावर आता पोलीस विभाग जे आहे ते सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे आता परत जर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलांचे हे पत्रक आले असतील तर नक्षल चळवळ अजूनही गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय आहे का हे सुद्धा बघावे लागेल। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।